काल परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय। आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोठा मोर्चा काढत काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला। त्यानंतर शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असून सध्या बंद सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून या बंदला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, काय सध्या तिथे परिस्थिती आहे, काय अपडेट? या बंदला सकाळपासून शांततेत सुरुवात झाली होती, परंतु आता या बंदला हिंसक वळण लागले आहे आणि पोलिसांकडून अश्रुधुराच्या कांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि समोरच्या साईडला मोठा मॉब जमलेला आहे। हा मॉब पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात येत आहेत, तर समोरील बाजूनेही मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जात आहे। एकूणच परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मॉब जमलेला आहे, त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसही त्याच प्रमाणामध्ये मैदानात उतरलेले आहेत। परंतु परभणीमध्ये वातावरण जे आहे ते खूप तणावपूर्ण बनलेलं आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आग लावली जात आहे, रस्ते बंद केले जात आहेत। विशाल, या बंदमध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे? प्रमाणामध्ये मॉब फोडून दगडफेक सुरू झालेला आहे। समोरून पोलिसांची मोठी कुमक रस्त्यावर होत आहे। पोलिसांकडून अश्रुधुराच्या कांड्या पुन्हा एकदा फोडल्या जात आहेत, परंतु रस्त्यावर लावण्यात आलेल्या आगीमुळे जो काही धूर पसरलेला आहे त्यामुळे व्हिजिबिलिटी क्षेत्रावर थोडंफार कमी झालेलं आहे आणि एकूण मॉब आता निश्चितच विशाल, या दृश्यांमध्ये खरं तर कळू शकतंय कशा प्रकारे या बंदला वेगळं वळण लागतंय। तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात। या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असला तरी आता ठिकठिकाणी हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलाय। शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोर्चा काढत काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आलाय। ठिकठिकाणी टायर देखील पेटवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बंदला आता एक प्रकारे हिंसक वळण लागतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, या दृश्यांमध्ये या बंदला कसं वळण लागतंय हे पाहायला मिळतंय। खरं तर काय आता पोलिसांनी भूमिका घेतली आहे? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क आमच्या प्रतिनिधींसोबत होत नाहीये, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय परभणीतली। परभणी जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। बंदला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। परभणीतली ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती, मात्र आता या बंदला कुठेतरी हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। मोर्चेकऱ्यांकडून सध्या दगडफेक करण्यात येते आणि आता पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात येते, टायर जाळण्यात येत आहेत आणि त्यामुळे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। परभणी जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ आंदोलनकर्त्यांकडून केली जाते, त्यामुळे परभणीमध्ये आता आंदोलक आणि पोलीस हे आमने सामने आलेले आहेत। एक प्रकारे या बंदला हिंसक वळण लागलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य परभणीतली आपण पाहतोय। परभणी जिल्ह्यामध्ये सध्या बंद सुरू असून या बंदला आता हिंसक वळण लागतंय।
काल परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती आणि सकाळपर्यंत हा बंद खरं तर शांततेत पार पडत होता। बाजारपेठेमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळत होता। आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला। मात्र त्यानंतर आता जिल्ह्यामध्ये या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, परभणीमध्ये जो बंद पुकारण्यात आला होता, या बंदला मोठं हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे। शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लावण्याच्या घटना घडत आहेत, दगडफेकीच्या घटना घडत आहेत। पोलीस हा जमाव नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। परंतु परभणी शहरामध्ये एकूण जे वातावरण आहे ते तणावपूर्ण बनलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त जरी असला तरी समोर नसलेला मॉब हा मोठ्या प्रमाणात आहे आणि पोलिसांकडून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु काही अडचणींमुळे ते होऊ शकत नाहीये। सकाळी शांततेत सुरू झालेला बंद आता मात्र हिंसक वळण घेतलेला आहे। मागील 2 ते 3 तासापासून परभणी शहरात सगळीकडेच अशा प्रकारचं वातावरण आहे। रस्त्यावर वाहतूक बंद झालेली आहे, कारण अनेक ठिकाणी रस्त्यावर आग लावून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। बाजारपेठेचा जर विचार केला तर बाजारपेठेमधील सर्व इतर दुकानं तर बंद आहेतच, परंतु अनेक भागातील दवाखाने सुद्धा बंद झाल्याचं समोर आलेलं आहे। एकूण पोलीस मोठ्या प्रमाणात मैदानात उतरले आहे। आता नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। विशाल, सकाळपर्यंत हा बंद अगदी शांततेत पार पडत होता, मात्र अचानक आंदोलकांनी ही आक्रमक भूमिका नेमकी का घेतली? सकाळी शांततेत सुरू झालेला बंद त्यानंतर काही तरुणांनी हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे। अद्याप आपल्याला कन्फर्मेशन जरी मिळत नसली तरी सकाळी शांततेत सुरुवात होता। समाजातील ज्येष्ठ नागरिक असतील, जे समाजसेवक आहेत, यांनी सर्वांना भेटी घेऊन हा बंद शांततेत पार पाडा अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं, परंतु काही तरुणांनी गोंधळाला सुरुवात केली। काही भागामध्ये जाळपोळीला सुरुवात केली। सुरुवातीला काही गाड्या फोडण्यात आल्या, त्यानंतर जाळपोळीच्या घटनांना सुरुवात झाली आणि त्यामुळे हे याला हिंसक वळण लागलेलं आहे। जे एकूणच जो काही बंद सुरू आहे त्या बंदच्या दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात, परंतु तरुण मंडळी जी आहे ती आक्रमक होताना दिसते आणि हा बंदमध्ये तणाव वाढलेला आहे। बरं विशाल, खरं तर बंदला आता हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे? अधिकची कुमक मागवण्यात आलेली आहे का? या संदर्भामध्ये पोलिसांकडून आणखी अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही, देण्यात आलेली नाहीये, परंतु हा जो मॉब जमलेला आहे तिकडून दगडफेक केली जात आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पळापळ परभणीतील रस्त्यावर पाहायला मिळत आहे। बरं विशाल, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात। परभणीतली ही दृश्य आहेत। परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली। सकाळपर्यंत हा बंद तणावपूर्ण शांततेमध्ये पार पडत होता, मात्र त्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ठिकठिकाणी जाळपोळ केली जाते, दगडफेक मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येते आणि या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। आज या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद, खरं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोठा मोर्चा काढला, मात्र आता या बंदला हिंसक वळण लागत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय आणि त्यानंतर आता शहरासह जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरण होतं। तणावपूर्ण वातावरणात किंवा शांततेमध्ये हा बंद पार पडत होता, मात्र या बंदला आता हिंसक वळण लागलेलं आहे। या मोर्चेकऱ्यांकडून तोडफोड केली जाते, दगडफेक केली जाते, टायर देखील जाळण्यात येत आहेत। ही 2 दृश्य परभणीतली सध्या आपण थेट पाहतोय। परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपर्यंत हा बंद खरं तर तणावपूर्ण शांततेमध्ये पार पडत होता, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। मोर्चेकऱ्यांकडून सध्या दगडफेक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य परभणीमध्ये
परभणीतली आपण पाहतोय, परभणीमध्ये बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात येते, तोडफोड करण्यात येते, काही गाड्यांची देखील तोडफोड या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे आणि कुठे कुठे टायर देखील जाळण्यात आलेले आहेत। दगडफेक सुद्धा या संपूर्ण परिसरात मोर्चेकरी करत असल्याचं पाहायला मिळतंय। एक प्रकारे परभणी आता पेटलंय अशीच ही दृश्य आपण पाहतोय। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आजचा हा बंद पुकारण्यात आला होता। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पाळण्यात येत होता, मात्र अचानक मोर्चेकरी आक्रमक झालेत, आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आता कुठे एक प्रकारे हिंसक वळण या बंदला लागत असल्याचं पाहायला मिळतंय। गाड्यांची तोडफोड करण्यात येते, दुकानांची तोडफोड करण्यात येते। आपण ही दृश्य पाहतोय, तर टायर देखील पेटवण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य, दोन दृश्य आपण पाहतोय परभणीतली, त्यामुळे पोलिसांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत। कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे, काही गाड्यांचं नुकसान केलंय, दुकानांचं नुकसान करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी दगडफेक या आंदोलकांकडून करण्यात येते, टायर जाळण्यात आलेले आहेत। परभणीतली ही दृश्य आपण पाहतोय। काल झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पार पडत होता, मात्र आता आंदोलकांनी, मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद सकाळपासून या बंदला मिळत होता। आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोठा मोर्चा देखील काढण्यात आला, मात्र आता या मोर्चाला किंवा या संपूर्ण बंदला हिंसक वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय। परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती, मात्र त्यानंतर आता या संपूर्ण बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। काही गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे, गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे, ठिकठिकाणी टायर देखील पेटवण्यात आलेले आहेत आणि दगडफेक सध्या या संपूर्ण परिसरात सुरू असल्याचं नुकतंच आमच्या प्रतिनिधींनी देखील सांगितलंय। ही दोन दृश्य सध्या आपण परभणीतली थेट पाहतोय। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आजचा हा बंद पुकारण्यात आलाय, मात्र सकाळपर्यंत या बंदला तणावपूर्ण शांततेत हा बंद पार पाडत होता, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण सध्या वातावरण निर्माण झालं असल्याचं पाहायला मिळतंय। परभणी जिल्ह्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत, बंदला आता हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। मोर्चेकऱ्यांकडून दुकानांची तोडफोड करण्यात येते, गाड्यांची तोडफोड करण्यात येते, काही ठिकाणी आंदोलकांनी, मोर्चेकऱ्यांनी टायर पेटवलेले आहेत आणि दगडफेक देखील या संपूर्ण परिसरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। परभणीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। परभणीतल्या प्रमुख रस्त्यावरून, शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर आता हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पार पडत होता, मात्र त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय, आंदोलक दुकानांची तोडफोड करतायत, गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे, टायर ठिकठिकाणी पेटवण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरात आंदोलक दगडफेक करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि एक प्रकारे परभणी पेटलेला आहे, कारण या संपूर्ण बंदला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील आक्रमक झालेले आहेत। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। परभणी जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली होती। काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आलाय, मात्र सकाळपर्यंत तणावपूर्ण शांततेमध्ये हा बंद पार पडत होता।